माझं नाव लावण्य गजानन कळम. माझ्या शाळेचं नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवस्ती रगाव. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी 25 प्रश्न सांगणार आहे. प्रश्न: महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर: ज्योतिराव गोविंदराव फुले. प्रश्न: महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? उत्तर: 11 एप्रिल 1827. प्रश्न: महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला? उत्तर: पुणे येथील, महाराष्ट्र. प्रश्न: फुले यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले? उत्तर: शिक्षण, सामाजिक सुधारण, स्त्री मुक्ती. प्रश्न: महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर: सावित्रीबाई फुले. प्रश्न: फुलेंचे वडिलांचे नाव कोणत्या व्यवसायात होते? उत्तर: माळी व्यवसाय, फुलांची शेती. प्रश्न: लडक्यांसाठी पहिली शाळा फुलेंनी कधी उघडली? उत्तर: 1848 मध्ये. प्रश्न: पहिली मुलींची शाळा फुलेंनी कुठे सुरू केली? उत्तर: पुणे येथील भिडेवाड्यात. प्रश्न: सावित्रीबाई फुले यांना शिकवण्याचे श्रेय कोणाला जाते? उत्तर: ज्योतिबा फुले. अस्पृश्यांसाठी फुलेंनी काय सुरू केले? उत्तर: सत्यशोधक समाज व शाळा. प्रश्न: महात्मा फुले यांनी कोणत्या समाज स्थापना केली? उत्तर: सत्यशोधक समाज. प्रश्न: सत्यशोधक समाजाचा उद्देश काय आहे? उत्तर: जातीभेद, अंधविश्वास व रूढी परंपरा यांचा विरोध. प्रश्न: महात्मा फुलेंचे प्रमुख पुस्तक कोणते? उत्तर: गुलामगिरी. प्रश्न: गुलामगिरी हे पुस्तक कधी प्रकाशित झाले? उत्तर: 1873. प्रश्न: फुलेंनी विधवा स्त्रियांसाठी काय सुरू केले? उत्तर: बालहत्या प्रतिबंधक गृह. प्रश्न: फुले कोणत्या जातीचे होते? उत्तर: माळी समाज. प्रश्न: फुलेंनी शेतकऱ्यांसाठी कोणते ग्रंथ लिहिले? उत्तर: छत्रपती शिवाजीची पोवाडे. प्रश्न: शेतकऱ्यांचा असूड ग्रंथाचा प्रमुख विषय काय आहे? उत्तर: शेतकऱ्यांचे दुःख व अन्याय. प्रश्न: महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? उत्तर: समाजाने. प्रश्न: महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झाला? उत्तर: 28 नोव्हेंबर 1890. प्रश्न: सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी कोणत्या क्षेत्राचे पुस्तक मानले जाते? प्रश्न: स्त्री शिक्षण. प्रश्न: उत्तर: स्त्री शिक्षण. प्रश्न: सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते? उत्तर: ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न: फुले यांनी बालविवाह बद्दल काय मत मांडले? उत्तर: बालविवाह समाजासाठी घातक आहे. प्रश्न: सत्यशोधक विवाह म्हणजे काय? उत्तर: दहेबंदी, जातीभेद मुक्त व साधी विवाह प्रणाली. प्रश्न: फुलेंचे मुख्य कार्य काय होते? उत्तर: सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण प्रसार व
जातीत मृत्यू. धन्यवाद.